अद्विक अँड प्रिन्स 11 KDH वाघिवलीवाडा. आजच्या रजनीमधला सर्वात उत्कृष्ट धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच अद्विक अँड प्रिन्स 11 KDH वाघिवलीवाडा संघानं 63 धावा. हे एक मोठं आव्हान आहे, परंतु मोठं आव्हान या मोठ्या टीमच्या सोबतच झालं आहे. एका बाजूला फार मोठा पराक्रम त्याने मात्र केला. माझी मुंबई या संघामध्ये खेळत फक्त चांभारलीपुरता नव्हे किंवा फक्त रसायनीपुरता नव्हे तर अवघ्या रायगडकरांचा अभिमान बनला. मिस्टर कन्सिस्टन्सी या नावानं ओळख राहिलेला हा एक आदर्श खेळाडू आणि आदर्शानं मात्र आपला आदर्श दाखवत पीक केला. मिडविकेटच्या डोक्यावर हिट केला आणि ठोकला षटकार. हा सामना तुम्हाला कमालीचा पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्या नावानं आपल्या गावाची ओळख पुरवली. आपण जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला आपलं नाव मिळतं आणि त्या नावाबरोबर आपल्याला गावही मिळतं. आपलं नाव मोठं करता करता आपण गावाचं नावही मोठं करतो. लागोपाठचं 3 षटकार ठोकले तर रजत मुंडेसाठी या स्पर्धेत सर्वेसर्वा आदरणीय सुरेश पाटील यांच्याकडून 2000ची बक्षीस दिली जाईल. अवांतरची धाव एक्स्ट्रा येते वाईड. या धावांचा पाठलाग इथे असलेल्या जवळपास 90% प्रेक्षकांना वाटतं की झाला पाहिजे, कारण हे रजत मुंडेलाच पाहायला आलेत यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु मैदानामध्ये खेळताना दर्शन पाटील, प्रतीक सुरते, सूरज पाटील, भागेश सुरते ही मंडळी धावांचा पाठलाग इतका सहज करू देणार नाही आहे. एक गाव 11 मध्ये सगळ्यात अनमोल ठरलेला संघ तो KDH वाघिवलीवाडा संघ आहे. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कारपेट भरधाव वेगानं गोलीगत लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर करतोय. रजत मुंडेच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक चौकार. अतिशय उत्कृष्ट दर्जाची सुरुवात राहिली आहे. 3 बॉलमध्ये 12 धावा रजतनं जोडलेत. 15.75ची सरासरी राखायची आहे 63 धावांचा पाठलाग करताना. आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. टाळ्या पहा. रजत मुंडेच्या फॅन फॉलोविंग पहा, त्याचे चाहते पहा. इथे येतो हा मात्र चौकार. संपूर्ण अपूर्व हॉटेल रजत मुंडेचा सामना पाहायला आलाय. हे तमाम रसिक आहेत ना, त्यांचा स्टाफ एवढेच नव्हे तर जवळपास या पंचक्रोशीतील मी म्हटलं मगाशी की या मैदानावर उभे असलेले 90% प्रेक्षक हे मिस्टर कन्सिस्टन्सी म्हणजेच रजत मुंडेला पाहायला आलेत, त्याचा खेळ पाहायला आलाय. तुम्हाला तुमच्या गावानं ओळख दिली. त्या गावाचं नाव ज्या दिवशी आपल्या नावानं ओळखलं जाईल ना त्या दिवशी आपल्या जन्माचं सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपल्या गावाचं नव्हे तर जवळपास आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव सार्थक ठरवणं रजत मुंडे, साहिल लोंगले, मोठ्या, आकाश तारेकर, प्रथमेश सारखी मंडळी ISPL खेळते. पुन्हा एकदा धमाका. वाईडेश मिडविकेटच्या डोक्यावरून भिरकावला जातोय. या धावांचा पाठलाग मी करू शकतो. ISPL मध्ये उगाचच नाही उत्कृष्ट फलंदाज ठरलोय. पैसे मायना नाही राखता, खेळ मायना राखतो. तो मात्र दाखवला आणि ते ठोकलाय. आणखीन एक षटकार. दर्शन पाटीलला धावांचा दर्शन दाखवला जातोय. ठोकल्या जातात तब्बल 22 धावा. काय पीक केलाय. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी. बंधू खरं तर रजत मुंडे थोडा टेन्शनमध्ये होता की एवढं आपलं मोठं नाव झालंय आणि आता घरच्या मैदानावर काय होईल, परंतु चांगली खेळी या ठिकाणी साकारतोय प्रेक्षकांच्या समोर. महागुरु चौधरी सर, मी एक सांगू इच्छितो की कितीही मोठे व्हा, तुम्हाला तुमची गाव तुमची टीमच मोठी करते. जोपर्यंत तुम्ही आपल्या गावासोबत जोडले जाता, आपल्या नावासोबत राहता आणि इथे मात्र धावा भरपूर 20-22 जोडल्या, परंतु त्याच लेजेंडरी खेळाडूला मिस्टर कन्सिस्टन्सला रजत मुंडेला परतवतोय. दर्शन जोरदार टाळ्या होऊ द्या. काय इनिंग राहिली आहे, अफलातून खेळ राहिला. नाराज नका होऊ प्रेक्षकांनो, अजून सामना संपला नाहीये. आपल्या रजतसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा मैदान फक्त टाळ्याने गुंजला पाहिजे, कारण हा वीर आहे. माझी मुंबई सारखी ताकदीची लढत देत
फायनलिस्ट ठरलेला आणि या भारतातून खेळाडूमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आपल्या राज्यासाठी आणखीन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ह्या टाळ्या सांगतायत आमची मुलं सेलिब्रिटी बनतायत ना, यासारखं आणखीन कौतुक ते काय. साहिल लोंगले कर्जत उंबरवलीसारख्या छोट्या गावातून मुलगा मोठा झालाय. अतिशय उत्तम कामगिरी. तुम्ही मोठं किंवा छोटं कधीच जन्माला येत नाहीत. तुम्ही गरीब